हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण समाजाने निशब्द केलेला आहे की शिवाजी महाराज आणि ते काय सांगतात जे मगाशी निघाले सरांनी सांगितलं कट्टर हिंदू म्हणजे मुसलमानांचे विरोधक बरोबर ना असं लोकांमध्ये सांगितलं बरोबर की नाही आणि त्यांचे गुरु कोण होते व्हेरी गुड प्लीज क्लॅप फॉर हिम स्वामी समर्थ व्हेरी गुड तर ब्राह्मण समाजाने त्यांचा शिवाजी कसा असलं पाहिजे ठीक आहे ब्राह्मण समाजाने त्यांचा शिवाजी कसा असला पाहिजे त्याच्याबद्दलची भूमिका मांडली ठीक आहे त्याच्यानंतर तो साऊंड बरोबर ठेवायचा 10 वर्षानंतर साऊंड सेट ठीक आहे आता ठीक आहे तर ब्राह्मण समाजाने शिवाजी कसा असला पाहिजे याचं व्यवस्थित साहित्य नाटक गाणी आता जी सर्व चालली आहे ना ती कोणी चाललेली आहे त्यानंतर मराठा समाजाने मराठ्याचा शिवाजी कसा असला पाहिजे याच्याबद्दलची मांडणी केली आणि त्याची जी काही साहित्यिक आहे त्याचं नाव ऐकलं असेल बरोबर आहे हा चालून केले आता प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी जो शिवाजी सांगितला बौद्धांचा शिवाजी कसा असला पाहिजे काही सर्वांनी उत्तराचा प्रयत्न केला की बौद्धांचा शिवाजी कसा असला पाहिजे आता आपण जी जयंती करतोय ना त्या जयंतीला आपण समजा बौद्धांचा शिवाजी भूमिका मांडली नाही बौद्धांचा शिवाजी कसा असला पाहिजे हे जर आपण बसवलं नाही तर हे आपले शिवाजी महाराजचं प्रतीक जे आहे किंवा त्यांचा सर्व लढा जो आहे ते सर्व काय होईल चोरलं जाईल आणि ते होऊ द्यायचं नाही असू आता मी हाणणार नाही तुला ते जर थांबवायची असेल तर लढाई आपण जिंकू जर ब्राह्मणी समाजाचा शिवाजी किंवा मराठा समाजाने मांडलेला शिवाजी तो आपण इथे साजरी करणार जयंती तर आपण लढाई कधी जिंकू शकणार नाही ते पाहिजे काहीतरी महत्वाचं बरोबर आहे तर ही लढाई जर जिंकायची असेल तर आपल्याला बाबासाहेबांचा शिवाजी कसा आहे बौद्धांचा शिवाजी कसा असेल याची भूमिका मांडावी लागेल बरोबर मग आजची आपण जर जयंती करतोय तर बौद्ध समाजाचे शिवाजी कसे होते तर त्याची व्यवस्थित मांडणी आम्हाला करता आली पाहिजे आणि त्याची जबाबदारी कोणावर आहे भिकाजी साहेबांवर आहेत अखंड आंबेडकरी समाजावर आहे भिकाजी साहेबांनी जे मांडलं की शिवाजी महाराज हे समतावादी होते बरोबर त्यांना समजावून द्यायची होती शिवाजी महाराजांनी समतेचा लढा सुरू केला आणि निशब्द बोलून काढली तर ते करण्याचं ते करत जे होते हे याचं पहिलं उदाहरण आहे की समतेसाठी शिवाजी महाराजांनी लढा पुकारला पहिलं दुसरं त्यांनी जे काही केलं त्याच्यामधून जी प्रस्तावित व्यवस्था होती त्याला मुळीच काढून विद्रोह केला त्यांना माहित आहे की शिवाजी महाराजांना त्यांचं ब्राह्मणीकरण करायचं आहे ते वारंवार सांगतील की शिवाजी कसे हिंदुत्ववादी होते आणि ज्यांना शिवाजी महाराज सत्तेकडे घेऊन जायचं त्यांना काय सांगायला लागेल शिवाजी महाराज पुढे जात होते बुद्धाकडे ते आपल्या भाषणात म्हणत नाही आलं तेव्हा मी काही सर्वांना म्हटलं होतं की ते यायला पाहिजे होतं साहेब ते फार महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला पहिला राज्याभिषेक कसा झाला शिवाजी महाराजांचा पायाच्या अंगठ्याने केला काय केलं असं कसं होते शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला तो कसा झाला ते सर्व आपण म्हणणार आलं का शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला तो झाला शाक्त पद्धतीने शाक्त म्हणजे बौद्ध पद्धत कुठली पद्धत म्हणजे ही बौद्ध पद्धत जी होती उदाहरणार्थ जेव्हा कुठलं घर कुठल्या वस्तीवर बॉम्ब पडतो वेगवेगळ्या पंथामध्ये पसरतो तुम्ही बघाल
वारकरी संप्रदाय जो आहे तो बौद्ध धर्मांतर झालेला आहे, पण त्याचा आता विखुरलेला आहे. तो आधी मुलांच्या काळामध्ये मुलांनी बौद्ध बघितला होता का? जी साधनं आणि जो अभ्यास अवेलेबल होता त्यामधून त्यांनी डेव्हलपमेंट केली. तसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या काळामध्ये जी साधने अवेलेबल होती, जी साधे सामग्री होती, त्याच्यामधून त्यांनी उत्पन्न मदत लागली, विद्रोहाची मदत लागली. म्हणजे असेल शिवाजी महाराजांनी त्याची मांडणी करत असताना हिंदुत्वाकडे गेले नाही, पण त्यांनी जे सरळ धडा पुकारला तो विषमतेच्या विरोधामध्ये पुकारला. म्हणजे समजा सत्तेमध्ये ते होते आणि ब्राह्मणांचं बोलायचं आवडणार नाही. म्हणजे काय, तुम्हाला माहिती ब्राह्मण शिक्षा व्हायची नाही, त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये ब्राह्मणांना शिक्षणाला सुरुवात केली. मस्त. हे जी गोष्ट होती ही विषमता बोलणारी आहे आणि समजा प्रस्थापित करणारी आहे. शिवाजी महाराज 100% गेले का पूर्ण? त्यांनी तो प्रयत्न केला. आपण जेव्हा म्हणतो की कोणी म्हणून जेव्हा प्रयत्न करत असतो त्याला बोधिसत्व का म्हणतात? शिवाजी महाराजांना बोधिसत्व आपण का म्हणतो? कारण त्यांनी विषमतेच्या विरुद्ध लढा पुकारला, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण शिवाजी महाराजांना काय म्हणतो? बोधिसत्व. आपल्या सर्व मांडणीमध्ये आज काय आलं? छत्रपती शिवाजी महाराज. बोधिसत्व शिवाजी महाराज आले का? काय नाही आले? कारण आता पण आपल्या डोक्यामध्ये जरा अजून न्यू पिढी काय आहे? ब्राह्मणांचा शिवाजी, हिंदुत्ववादी, मराठ्यांचा शिवाजी, बौद्धांचा शिवाजी कसा असला पाहिजे याची अजून आम्ही विचारच केलेला नाही. आलं लक्षात? जसं उदाहरणार्थ RSSचे लोकांमध्ये काय म्हणतात? आंबेडकर हे ब्राह्मण होते. काय म्हणतात? आंबेडकर ब्राह्मण नाही, गरीब गोष्ट आहे. ते लोकांमध्ये जाऊन घेऊन प्रचार करतात. बाबासाहेब कोण होते? ब्राह्मण होते म्हणतो. आपल्या लोकांनी हा त्यांचा प्रचार घडून काढला. त्यानंतर त्यांची काय स्ट्रॅटेजी होती ती बोलून पडली. पण ते बोलायचं असेल तर काय करावं लागेल? बंद करा ना, हॉटेल बंद करा. तर ही सर्व त्यांची जी स्ट्रॅटेजी होती ती बोलून काढली. काय बोलून काढली? कारण आपण लोक जागरूक होतो आणि आंबेडकरांबद्दल आपल्याला बाबासाहेबांबद्दल एक आदर आहे. आता शिवाजी महाराजांचं जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला भूमिका मांडावी लागेल. तर शिवाजी महाराजांची जयंती आपण करून आलो तर सर्व प्रतिका बोधिसत्वाकडे जातील, बुद्धत्वाकडे जातील, बरोबर की नाही? होय. बाबासाहेब बुद्धापर्यंत पोहोचले, शिवाजी महाराज पोहोचले का? नाही. पण ते त्या घरामध्ये होते की नव्हते? ते त्या घरामध्ये होते. म्हणजे घेऊन जायचं असेल आपली पहिली जबाबदारी काय आहे? शिवाजी महाराज हे बुद्धत्वाकडे जात होते अशी मांडणी करावी. त्यांची गाणी, त्यांचं साहित्य, त्यांची नाटक, हे सर्व कसं मांडणी करावं लागेल? बुद्धत्वाकडे जावे. लक्षात? मराठ्यांनी तो शिवाजी मांडला. त्यांनी सर्व त्यांच्या साहित्यामध्ये काय लिहिलेलं आहे? मराठा समाज जो आहे त्यांनी भूमिका मांडली विषमतेच्या विरुद्ध, पण त्यांनी जर धर्म मांडला. कुठला धर्म मांडला माहिती आहे? मराठ्यांचा. संभाजीनगरने काय धर्म मांडला माहिती आहे? कुठला धर्म लिहिला? शिवधर्म. याचा अर्थ काय? त्यांना बुद्धाकडे यायचं आहे का? नाही. लक्षात? ज्याला जिकडे घेऊन जायचं असते तशी मांडणी करावी.
आपल्याला जर म्हणतात शिवाजी महाराज पुढे घेऊन जायचंय बुद्धाकडे, मांडणी कशी करावी लागेल? बोधिसत्व शिवाजी महाराज बौद्ध कसे होते, ते बुद्धाकडे कसे जात होते, अशी मांडणी करावी असं लागेल. बोलावं लागेल, असं सांगावं लागेल, अशी संस्कृती रुजवावं लागेल. रुजवावी लागेल. बरोबर आलं का लक्षात? बरोबर. तर शिवाजी महाराज जयंती सार्थक होईल. तुम्ही त्याची किती पोवाडे गायले, त्याचे तुम्ही किती पण डान्स बसवले, पण मांडणी जर त्यांची बुद्धाकडे घेऊन जाणारी केली नाही तर त्यांना हायजॅक कोण करतील? हिंदू. ब्राह्मण समाज आणि तुम्ही फक्त जयंती करायचं. होय. आपले लोक कसे आहे? इमोशनल आहे. हो. आज जे लोक कसे इमोशनल आहे. कोणी म्हटलं जय भीम जय शिवराय, आपले म्हणते सारखे एकदम झपकरी. होय होय. आपल्या लोकांनी तुला मांडणी करायला सुरुवात केलेली आहे, पण समोर एक पुस्तक लिहायला पाहिजे आपण. पुस्तक लिहायला पाहिजे की शिवाजी महाराज हे बुद्धत्वाकडे कसे जात होते, बौद्ध म्हणजे बोधिसत्व कसे झाले. बोधिसत्व काय म्हणते, सर्व बरोबर काय म्हणतात? बोधिसत्व का बोधिसत्व म्हणतो आपण? जो माणूस विषमतेच्या विरुद्ध लढा देतो, म्हणजे ज्योतिबा फुले असतील, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, जो विषमतेच्या विरुद्ध लढा देतो, अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठतो, तो सर्व माणूस काय प्रयत्न करत असतो? समता प्रस्थापित करणे. समता प्रस्थापित करण्याचा सर्वोच्च टोक आहे बुद्ध. त्याच्या अगोदर जे आहेत ते सर्व कोण आहेत? बोधिसत्व. जो माणूस बुद्धत्वाच्या मार्गावर चालतो त्याला काय म्हणतात? बोधिसत्व. आणि जो बुद्धापर्यंत पोहोचतो त्याला काय म्हणतात? बुद्ध. आणि बाबासाहेबांनी बुद्ध शोधून काढले. बाबासाहेबांनी आम्ही काय म्हणतो? आधुनिक बुद्ध. आधुनिक बुद्ध काय म्हणतो? आधुनिक बुद्ध. पिढी दर पिढी विकास झाला पाहिजे. पिढी दर पिढी हे जर विकास झाला नाही आणि आम्ही जुन्या गोष्टी लोकांच्या डोक्यात सांगत राहिलो, जवळ पुढे येणार का? नाही. किती आहे? तिथेच. मी नेहमी सांगतो, पप्पा किती शिकले? कोणाला कुठे टाकलं? इंजिनियर. चवळीमध्ये आम्ही काय करतो? चवळीमध्ये पुढची ट्यूब पेटत असतात. चवळीमध्ये पुढच्या ट्यूब पेटत असतात. जवळ पुढे जाईल का? पुढचं जर पाहिजे टाकायची असेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पिढी दर पिढी. पिढी दर पिढी अशी माहिती होतं प्रगती. चवळीचा पण विकास झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? चवळीचा विकास. आज जेव्हा आम्ही घोषणा देतो बोधिसत्व शिवाजी महाराज, लोकांची परत ट्यूब पेटते. काय बोलतात? आणि आमच्याशी सर्व लोक चर्चा करतात, हे तुम्ही काय सांगताय? तिथे बोलतात जय भीम जय बौद्ध राष्ट्र, ती सर्वचे लोक काय काय बोलतात? बरोबर ना? होय. ह्या गोष्टी माझ्या डोक्यातल्या नाही आहे. ह्या गोष्टी ह्या कल्पना माझ्या डोक्यातल्या नाही आहे. हे कोण बोललेलं आहे? बाबासाहेब. काय बोलले? बाबासाहेब. आणि आम्ही काय म्हणतो? बाप दाखवण्याचं बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. कोणाला जास्त अक्कल आहे? बाबासाहेब. हे बाबासाहेब लिहिलेलं आहे, मी सांगत नाही आहोत. अखिल भारताला बौद्ध राष्ट्र व्हावेच लागेल, हिंदू कोणी राहणार नाही, हे बाबासाहेब म्हटलेले. आलं लक्षात? त्यामुळे आम्हाला जी लढाई करायची आहे ती बुद्धत्वाकडे घेऊन जायची आहे, तरच आम्ही लढाई जिंकू शकतो. अजून पण लढाई आपण हारलेलो नाही आहोत. आता पण शक्यता आहे. हे बिहार छोटं उदाहरण, या गोऱ्यामध्ये उभं राहू शकतं. कोण लोकांनी उभं केलं आहे? कोणी उभं केलेलं आहे? कोण त्याचं पाहिजे? म्हणजे याच्यात लढाई जिवंत आहे की नाही? हाच मार्ग आहे शेवटचा. हे जर मार्ग संपला लढाई संपेल. बहुजन मूल्यवासी संविधान यातून लढाई आपण जिंकू शकणार नाही. ही एक लढाई शिल्लक आहे. याचा शेवटचा मार्ग काय आहे? बुद्ध. ज्या पण गोष्टी समाजामध्ये जयंत्या चालल्या आहेत, फुले पण कुठे जात होते आपण सांगितलं? बुद्धत्वाकडे. शिवाजी महाराज बुद्धत्वाकडे, शाहू महाराज बुद्धत्वाकडे, अशोक बुद्धत्वाकडे, फुले बुद्धत्वाकडे. अशी मांडणी जर होईल तर आपण आमचं प्रतीक, आमचा धर्म, आपले महापुरुष, आपली क्रांती, त्यांचा धर्म, त्यांचा महापुरुष, त्यांची क्रांती. लक्षात? त्यामुळे आपली जर लढाई फुलफूट करायची असेल तर बाबासाहेबांनी एवढं धर्मांतर केलं नाही. त्या धर्मांतराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी वाचन म्हणली, हा देव बाहेरचा नाही, हा देव मातीतलाच आहे. आणि हा देव कुणाचा देव आहे? सर्व जाती धर्माचा. या भारतामध्ये ख्रिश्चन कोण आहे? बौद्ध. मुसलमान कोण आहे? बौद्ध. पण पहिलं कोण झालं पाहिजे? बौद्ध. हे महार होते आणि जे बौद्ध झाले
जे अस्पृश्य लोक होते ते बौद्ध झाले तर बाकी लोक येतील, ते सर्व लोक अडवता येत ना, काय निघायचं आहे, बरोबर की नाही? पण पहिली पाणी कोणाकडे आहे? पहिली नोकरी कोणाकडे आहे? आम्ही जर आता घर बरोबर केलं, नीट सावरलं तर सर्व लोक आपली वाट बघताय. कारण हिंदू राष्ट्र जे चाललेलं आहे त्याला एकमेव उत्तर कोण आहे? बुद्ध. त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही उत्तर नाही. आलं का लक्षात? तर आता आजची जी जयंती झाली त्यातनं एक महत्वाचा तुम्ही संदेश घेतला पाहिजे. कुठला संदेश? आपल्या जयंती, आपले महापुरुष, आपले सर्व कार्यक्रम पुढे येऊन गेले पाहिजे आपण बुद्धाकडे. नव समाज, नव संस्कृती म्हणजे नवी क्रांती. हे जर आम्ही केलं नाही तर आमच्या जयंत्या, आमचे कार्यक्रम हे फक्त परंपरागत चालतील, त्याच्यातून नवीन काहीही घडणार नाही. त्यामुळे आज आपण निर्धार करूया, शिवाजी महाराज म्हणजे बोधिसत्व शिवाजी महाराज, त्यांची जयंती म्हणजे त्यांना बुद्धत्वाकडे घेऊन जायचं. बरोबर की नाही? ते पुढे असतील. आता बरं आपण पुढे असायचो, फोटो मागायला जायचा. आता सर्व महापुरुष पुढे, आम्ही त्यांच्या बागेत आणि त्यांच्या पुढे घेऊन लढायचं. अशी क्रांती करण्याची आत्मशक्यता आहे. काय आत्मशक्यता आहे? तर आपण लढत पुढे येऊ शकतो. शेवटचं सांगतो थांबतो. शिवाजी महाराज जे आहे त्यांच्याबद्दल बाबासाहेबांनी व्यवस्थित दिलेलं पुस्तक आहे. म्हणजे त्यांच्यावर बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते आणि त्यांनी व्यवस्थित मांडणी केलेली आहे की शिवाजी महाराजांना लोकांनी कसं अडवलं आणि शिवाजी महाराज अडवलं म्हणजे काय, त्यांच्या राज्याभिषेक, त्यांना मुद्दामून ब्राह्मणाचा त्रास दिला की मुद्दा राज्याभिषेक होऊ शकत नाही, पण त्याची मांडणी केली आणि मग पुढची भूमिका मांडली. त्यांना जर ते समजा ओव्हरकम करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर बाबासाहेब म्हणतात की आपण जेव्हा शत्रूच्या पिचवर खेळू तो आपण आऊट होऊ शकतो. बाबासाहेबांनी स्वतःचा रंग स्वतः आखलेला आहे. बौद्ध धर्म, जुना बौद्ध धर्म दिला नाही. कुठला बौद्ध धर्म दिला? नव्यान. दिला. नव्यान. मला अनेक लोक विचारतात की तुमच्या बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म काय फरक आहे? आम्ही म्हणतात ते 22 वृत्त्या दिल्या बघा, 22 वृत्त्या. होय. या 22 वृत्त्या बुद्धाने दिल्या आहे का? नाही. नाही. काय दिल्या? काय दिल्या? पुन्हा मागे जाऊ नये. जे काही भेसळ झालेली आहे हां. त्या भेसळमध्ये सर्व मिक्स केलेलं आहे. हो. तर चांगलं पाणी बाजूला केलं, गढूळ पाणी बाजूला केलं आणि आम्हाला या 22 म्हणजे शुद्ध रूपात बुद्ध आता अर्थशास्त्रामध्ये ते फार महत्वाचं आहे. ज्याला तुम्हाला आपल्याकडे घेऊन यायचं आहे, शिवाजी महाराज असतील, ज्योतिबा फुले असतील, त्या सर्वांना त्या 22 प्रतिज्ञाच्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे आणि पुढे घेऊन जायचं. ठीक आहे, थांबतो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र. चांगलं मस्त.